तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमचे शेतकरी ओळखपत्र अद्याप तयार झालेले नसेल तर तुम्ही आता घर बसल्या आपल्या मोबाईलवर नोंद करून शेतकरी ओळखपत्र मिळवू शकता। मग आता त्यासाठी अर्ज कसा करायचा हेच आपण सविस्तर जाणून घेऊया। केंद्र सरकारकडून शेतकरी ओळखपत्र योजना लागू करण्यात आली आहे। देशातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी ओळखपत्र घेणं अनिवार्य केलं आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घेता यावा। तुम्ही शेतकरी असाल आणि सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी फार्मर ID असणे खूप महत्त्वाचं आहे। हे कार्ड तुम्ही घर बसल्या कसे काढू शकता तेच आता आपण पाहूया। तर त्यासाठी पहिल्यांदा जे आहे ते शेतकरी ओळखपत्राचे नेमके फायदे काय आहे ते आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र आहे त्यांनाच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार आहे। किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे। ही रक्कम शेतकऱ्यांना 2,000 प्रति हप्त्याने 3 वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिली जाते। आता शेतकरी ओळखपत्राशिवाय ही मदत मिळणे अशक्य होणार आहे। तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसल्यास तुम्ही भविष्यात या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। शेतकरी ओळखपत्र नोंदणीसाठी नेमका अर्ज कसा करायचा आता आपण ते आता एकदा पाहूया की नेमका जो आहे या ओळखपत्रासाठी किंवा फार्मर ID साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे आता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो। त्या पद्धतीने स्टेप तुम्ही फॉलो करून हा तुमच्या घर बसल्या तुम्ही हे ओळखपत्र तयार करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम शेतकरी ओळखपत्र नोंदणीसाठी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल। तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं की PM किसान म्हणून तरी तुम्हाला पहिली जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे। त्यानंतर या वेबसाईटचे मुख्य पेज अपलोड जिथे होते तिथे तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट न्यू युजर अकाउंट या पर्यायावर काय करायचं, तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल। या पेजमध्ये तुम्हाला तुमचा काय टाकायचा आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तो आधार कार्ड नंबर काय लागेल तुम्हाला सबमिट करायला लागेल। मग काय करतो तुम्हाला एक OTP होईल, म्हणजे OTP व्हेरिफिकेशन जे आहे त्या ठिकाणी तुमचं केलं जाईल। तुमचं OTP व्हेरिफिकेशन होईल। OTP व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि मोबाईल नंतर पडताळणीसाठी म्हणजे परत काय होईल, मोबाईल नंबरचं देखील व्हेरिफिकेशन केलं जाईल। मग ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल, तुमच्या त्या याच्यासाठी युजरसाठी एक पासवर्ड तयार करावा लागेल आणि क्रिएट माय अकाउंट या जो ऑप्शन आहे किंवा हा पर्याय आहे यावर काय करायला लागेल, क्लिक करा। प्रकारे तुमची नोंदणी जी आहे ती पोर्टलवर होईल। मग काय करायचं आहे, यशस्वी नोंदणी झाल्यानंतर म्हणजे ही जी तुमचे जे आहे ते युजर तुमचा क्रिएट झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला परत एकदा मेन पेजवर तुम्हाला यायचं आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा असा तुम्हाला पर्याय निवडायचा आहे। लॉग इन ॲज अ फार्मर असा जो पर्याय त्या ठिकाणी दिला असेल तो पर्याय तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा काय केलं जाईल, OTP तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा OTP येईल। मग पुढे गेल्यानंतर डॅशबोर्ड जे आहे ते डॅशबोर्डवर तुम्हाला काय रजिस्टर ॲज अ फार्मर या जो ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। मग काय होईल, तुम्हाला अजून एक नवीन पेज उघडेल आणि त्या पेजवर जे आहे तुम्हाला एक वेगळा फॉर्म आहे, जे काही जो फॉर्म तिथं ओपन होईल त्या फॉर्मवर तुमचं नाव असेल, तुमचा पत्ता असेल, तुमचा ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे तो जमिनीचा एरिया असेल, त्याने जमीन 2019 पूर्वी घेतलेली आहे की 2019 नंतर घेतली आहे हे देखील तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी येतो। त्या ऑप्शन तुम्हाला घ्यायचं किंवा अजून जे काही त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत ऑप्शन आहेत ते सगळे तुम्हाला काय करायचे, भरायचे आणि काय म्हणायचे, प्रोसेस टू E-साइन हे जो आहे तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे। हा ऑप्शन निवडल्यानंतर अजून एक पेज उघडेल, तिथे काय होईल, तुम्हाला आधारवर आधारित OTP व्हेरिफिकेशन तुमचं होईल। म्हणजे आधाराच्या आधारे काय होईल, तुमचं OTP व्हेरिफिकेशन होईल आणि ते जर व्हेरिफिकेशन झालं का तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट या बटनावर क्लिक करायचं। या बटनावर क्लिक केल्यानंतर जो आहे तुमचा शेतकरी ID जो आहे तो तिथं रजिस्टर होईल आणि तुम्हाला एका प्रकारची स्लिप मिळेल। मग ती स्लिप काय करायची, तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ती जी प्रिंट आहे स्लिपची ती तुमच्यासोबत कंटिन्यू तुम्हाला ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपण पाहिलं की फार्मर ID साठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करता येईल, त्याचं महत्त्व काय आणि त्याचं वेगवेगळ्या योजनेसाठी त्याचं जे आहे ते असणं हे किती महत्त्वाचं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे।